जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास दुसरा. गुरुलक्षण नाम. श्रीराम समर्थ. जे करामती दाखवती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सबा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कोलाटे अनेके. नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग. दृष्टी बंधने लागवेग अभिलाषाचा. साहित्य संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तानमान. नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी. का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती. जे यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर. तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता. परी बैलपार पाविता, तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चार, सांगे तो साचार कुळगुरु. परी ज्ञानेविन पैलपारू, पाविजेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेसी, अज्ञान अंधारे निरसी. जीवात्मया परमात्म्यासी ऐक्यता करी. बिघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत. तया देवभक्ता एकात, करीतो सद्गुरु. भवव्याघ्रे घालुनी उडी, गोवत्सास तडा तोडी. केली देखुनी शीघ्र सोडी, तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले. ऐसे जेने मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी. तेथे उडी घालुनी तारी, तो सद्गुरु जाणावा. गर्भवास आणि साकडी, इच्छा बंधनाची बेडी. ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरु स्वामी. फोडणी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. तेची गुरु माहेर अनाथांचे. जीव एकदेशी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे. फेडी संसार साकडे, वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यंतरी, ते काढून आपत्यापरी. शिष्य श्रवणी कवळभरी, उद्गार वचने. वेदशास्त्र महानुभाव, पाहता एकची अनुभव. तोची एक गुरुराव, ऐक्य रूपे. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी. वेद विरहित टवाळी, करूच नेने. जे जे मन अंगीकारी, ते ते स्वय मुक्त करी. तो गुरु नवे भिकारी, झडे आला. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन. ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्या जावे. जो कोणी ज्ञान बोधी, समूळ अविद्या छेदी. इंद्रिय दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले. अति दुराशेने केले दिनरूप. जे जे रुचे शिष्या मनी, तैसीच करी मनधरणी. ऐसी कामना पापिनी, पडली गळा. जो गुरु भिडसारू, तो अधमाहुनी अधम थोरू. चोरटा मैंद पामरू, द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी, केली सर्वस्वे बोहरी. आणि सेकी भीड करी, घात घेना. तैसा गुरु नसावा, जेने अंतर पडे देवा. भीड करुणिया गोवा, घाली बंधनाचा. जेते शुद्ध ब्रह्मज्ञान, आणि स्थूळ क्रियेचे साधन. तोची सद्गुरु निधान, दाखवी डोळा. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकिती कर्णद्वारे. इतुकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता. बाणे तिहीची खून,
तोची गुरु सुलक्षण, तेथे चीरघावे शरण अत्यादरे मुमुक्षे. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, परिविषयी लोलंगता. ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समयो, तैसेची मनही करी वायो. कृतबुद्धीचा जयो जालाच नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा बाधी. नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत. आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे. ऐसे तयाचे सामर्थ्य, आमचे ज्ञानाची नुसदे व्यर्थ. ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी बसे. निशेष दुराशा तुटे, तरीच भगवंत भेटे. दुराशा धरिती ते वोकटे, शब्द ज्ञाते कामिक. बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली. कामना इच्छिता मेली, बापुडी मूर्खे. निशेष कामना रहित, ऐसा तो विरोळा संत. अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्याचे. अक्षयी ठेवा सकळांचा, प्री पांगडा फिटेना शरीराचा. तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले. तेने बेचाड बळकावले देहबुद्धीचे. सांडुनी अक्षयी सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. कामने सारखे दुःख, आणिक काहीच नाही. ईश्वरे विंजे कामना, तेनेची गुणे नाना यातना. पावती होती पतना, वरपडे प्राणी. होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघून जात. सेकी अंतरला भगवंत, कामना गुणे. म्हणून निष्कामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू. तोची सद्गुरु पैल पारू, पाववी भवाचा. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान. निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ. विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्म विषयी. याही वरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण. जेथे परमार्थ विवरण निरंतर. जेथे सारासार विचार, तेथे होय जगदोद्धार. नवविधा भक्तीचा आधार, बहुत जनासी. म्हणून नविधा भजन, जेथे प्रतिष्ठिले साधन. हे सद्गुरूचे लक्षण, श्रोती ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्यनिष्ठेचे भजन. तेथे बहुभक्तजन, विश्रांती पावती. नाही उपासनेचा आधार, तो परमार्थ निराधार. कर्मे विन अनाचार, भ्रष्ट होती. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा. यामध्ये एक उणे असे, तेने ते विलक्षण दिसे. म्हणून सर्वही विलसे सद्गुरु पासी. तो बहुताचे पालन करता, त्यास बहुतांची असे चिंता. नाना साधने समर्था, सद्गुरु पासी. साधने विन परमार्थ प्रतिष्ठे, तो मागोता सवेच भ्रष्टे. या कारणे दूरीद्रष्टे महानुभाव. आचार उपवासना सोडिती, ते भ्रष्ट अभक्त दिसती. जळोतयांची महंती, कोण पुसे. कर्म उपासनेचा अभाव, तेथे भकाधेसी झाला ठाव. तो कानकोडा समुदाव, प्रपंची हसती. नीच यातीचा गुरु, तोही कानकोडा विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू, तैसा दडे. ब्रह्मसभे देखता, त्याचे तीर्थ नये घेता. अथवा प्रसाद सेविता, प्रायचित्त पडे. तीर्थप्रसादाची सांडी केली, तेथे नीचता दिसून आली. गुरुभक्ती ते सटवली एका एकी.
गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण शोभती तत्वता, तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरु क्षोभ घडे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे, नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे. तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे, बहुत जनासी भ्रष्टावे हे तो दूषणच की. आता सो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण, ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखन होय जेणे. एक गुरु एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु एक राजगुरु. म्हणती जनी एक कुळगुरु एक मानिला गुरु, एक विद्या गुरु एक विद्या गुरु, एक असद्गुरु एक याती गुरु दंड करते. एक माता गुरु एक पिता गुरु, एक राजा गुरु एक देव गुरु, एक बोलिजे जगत गुरु सकळ कळा. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु, एक तयाचा विचारू सांगी जेल. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वय गुरु आपला आपण. जे जे यातीचा जो व्यापारू, ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण, याहीवरी कृपाळू पण, हे सद्गुरूचे लक्षण जाणिजे श्रोती. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे गुरुलक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.